या व्हिडिओमध्ये आपण कार्डियाक सायकल पाहणार आहोत. याआधी आपण बॉडी फ्लूइड आणि सर्क्युलेशन चॅप्टरमध्ये ब्लड ग्रुप वगैरे पाहिलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण कार्डियाक सायकल पाहणार आहोत. कार्डियाक सायकलचं NCERT रीडिंग करू. हाऊ डज द हार्ट फंक्शन म्हणजे हृदय कार्य कसं करते ते बघायचे. लेटस्ट टेक अ लुक. तर लेटस्ट टेक अ लुक म्हणजे चला तर पाहू हृदय कार्य कसं करते. टू बिगिन विथ म्हणजे स्टार्टिंगला एकदम सुरुवातीला ऑल द 4 चेंबर्स. तर तुम्हाला माहीत आहे जे माणसाचं हृदय असते ते 4 कप्प्यांचं बनलेलं असते, 4 चेंबर असतात त्याच्यामध्ये. तर बिगिन विथ म्हणजे जेव्हा सुरुवात करणार आहोत आपण सायकलची. कोणती पण सायकल म्हणजे अशी गोष्ट असते जिथून आपण सुरू करतो तिथंच आपण लास्टला येतो. तर आपण पहिली स्टेप सुरुवातीची स्टेप काय पाहणार आहोत. जेव्हा ऑल द 4 चेंबर्स 4ही चेंबर जेव्हा हृदयाचे जे आहेत इन रिलॅक्स स्टेटमध्ये असणार आहेत. रिलॅक्स म्हणजे एकदम 4ही कप्पे रिलॅक्स स्टेटमध्ये असणार आहेत. ती आपली पहिली स्टेप असणार आहे. माणसाच्या हृदयाचे 4 कप्पे असतात. ऑल द 4 चेंबर्स ऑफ द हार्ट आर इन रिलॅक्स स्टेट. दॅट इज आता जेव्हा 4ही कप्पे रिलॅक्स स्टेटमध्ये असतात दॅट इज त्यालाच काय म्हणतात. दे आर इन जॉईंट डायस्टोल. तर त्याला काय म्हणतात जॉईंट डायस्टोल. डायस्टोलचा अर्थच काय असते रिलॅक्स. आणि जॉईंट म्हणजे सगळेजण मिळून एकदाच रिलॅक्स आहेत. तर त्याला म्हणते जॉईंट डायस्टोल. ॲज द ट्रायकस्पिड अँड बायकस्पिड व्हॅल्व्स आर ओपन. तर या टाईमला ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड व्हॅल्व्ह जे आहेत ते ओपन आहेत. ब्लड फ्रॉम द पल्मनरी वेन्स अँड वेना केवा फ्लोज इनटू द लेफ्ट अँड राईट वेंट्रिकल रिस्पेक्टिवली थ्रू द लेफ्ट अँड राईट ॲट्रिया. तर बघा आता या टाईमला सगळे हे ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड व्हॅल्व ओपन आहेत. कोणत्या टाईमला जेव्हा जॉईंट काय चालू आहे सध्या जॉईंट डायस्टोल चालू आहे. तर या टाईमला रक्त येते आहे. रक्त कुठून येत आहे बघा. ब्लड फ्रॉम द पल्मनरी वेन. आता पल्मनरी वेन पहिल्यांदा नाव दिलेलं आहे. तर पल्मनरी वेनमधून रक्त कुठे येईल लेफ्ट वेंट्रिकलमध्ये. कारण बघा लेफ्ट वेंट्रिकल पहिल्यांदा नाव आहे. आणि लेफ्ट वेंट्रिकलमध्ये यायला ते पण कशाद्वारे यायला त्याच्या आधी लेफ्ट वेंट्रिकलमध्ये यायच्या आधी कुठे येते ते रक्त लेफ्ट ॲट्रियामध्ये येते. तर हे लक्षात ठेवा. पल्मनरी वेनमधून रक्त लेफ्ट वेंट्रिकलमध्ये येते. पण थ्रू कोणत्या मार्गाने येते त्याच्या आधी लेफ्ट वेंट्रिकलमध्ये यायच्या आधी कुठे येते लेफ्ट ॲट्रियामध्ये येते. आणि बघा दुसरं नाव कोणतं दिलं आहे वेना केवा. वेना केवामधून रक्त कुठे येणार आहे राईट वेंट्रिकलमध्ये. कोणाद्वारे त्याच्या आधी कुठे येते रक्त राईट ॲट्रियामध्ये. तर हे लक्षात ठेवा तुम्ही की पल्मनरी वेनमधून रक्त कशामध्ये येणार. पल्मनरी वेनमधून रक्त येणार लेफ्ट आधी कशामध्ये येणार लेफ्ट ॲट्रियामध्ये. आणि लेफ्ट ॲट्रियामधून नंतर रक्त कशात जाणार आहे लेफ्ट वेंट्रिकलमध्ये. आणि दुसरं कोणतं आहे वेना केवा. वेना केवामधून रक्त कशामध्ये येणार आहे. वेना केवामधून रक्त तुमच्या आधी कशामध्ये येणार आहे राईट ॲट्रियामध्ये. तर राईट ॲट्रिया. आणि राईट ॲट्रियामधून रक्त कुठे येणार आहे तुमचं राईट वेंट्रिकलमध्ये. आणि या ॲट्रिया आणि या वेंट्रिकलच्या रस्त्यावर तर ते व्हॅल्व असतात जे की सध्या कसे आहेत उघडे आहेत. कोणत्या स्टेजला सध्या जॉईंट डायस्टोल चालू आहे. आणि या ॲट्रिया आणि वेंट्रिकलच्या मध्येच तो व्हॅल्व असतात. पुढे बघा. द सेमी लुनार व्हॅल्व्स आर क्लोज्ड ॲट धिस स्टेज. तर लक्षात ठेवा जेव्हा जॉईंट डायस्टोल चालू आहे तर सेमी लुनार वॉल जे आहेत ते क्लोज आहेत. सेमी लुनार वॉल्स कोणते असतात जे खाली वेंट्रिकलच्या बाहेर रक्त जाताना जे गार्ड करतात. तर सध्या वेंट्रिकलच्या बाहेर रक्त जाऊ देत नाही आहेत. ते काय करतात क्लोज आहेत सध्या. तर जॉईंट डायस्टोल चालू असताना सेमी लुनार वॉल जे आहेत ते क्लोज आहेत. जॉईंट डायस्टोल चालू असताना हे ट्रायकस्पिड वॉल हे इथला हे आणि बायकस्पिड वॉल हे चालू आहेत. आणि या ॲट्रियममधून रक्त कुठे यायला ॲट्रियममधून रक्त येत आहे. ॲट्रियममधून रक्त वेंट्रिकलमध्ये येते.
राईट ॲट्रियममधून राईट वेंट्रिकलमध्ये आणि लेफ्ट ॲट्रियममधून लेफ्ट वेंट्रिकलमध्ये रक्त सध्या येत आहे. जॉईंट डायस्टोल आहेत, सगळेजण रिलॅक्स आहेत, चारही कप्पे रिलॅक्स आहेत आणि खालचे जे वॉल आहेत वेंट्रिकलच्या बाहेर जाणारे ते सध्या क्लोज आहेत. त्यांना कोणते वॉल म्हणतात? सेमिलुनार वॉल म्हणतात. पुढे बघा, द SAN सायनोॲट्रियल नोड नाव जनरेट्स अँड ॲक्शन पोटेन्शियल. तर हे सायनोॲट्रियल नोड नावाचं जी गोष्ट आहे ते ॲक्शन पोटेन्शियल जनरेट करते म्हणजे तयार करते. विच स्टिम्युलेट्स बोथ द ॲट्रिया. ते सायनोॲट्रियल नोडनं जे ॲक्शन पोटेन्शियल तयार केलं त्यामुळं काय झालं? स्टिम्युलेशन भेटलं कोणाला? दोन्ही ॲट्रियाला. टू अंडरगो सायमल्टेनियस कॉन्ट्रॅक्शन. सायमल्टेनियस म्हणजे एकदाच. तर दोन्ही ॲट्रिया म्हणजे वरचे जे खाणे आहेत ते एकदाच कॉन्ट्रॅक्ट होतात. म्हणजे हृदयाचे जे दोन वरचे कप्पे आहेत ते एकदाच आकुंचन पावतात. हे दोन वरचे खाणे हे जे आहेत ते एकदाच आकुंचन पावतात. कोणामुळं? सायनोॲट्रियल नोडमध्ये काय झालं आहे? ॲक्शन पोटेन्शियल जनरेट झालं, त्यामुळे ते दोन्ही एकदाच आकुंचित पावले आणि यालाच काय म्हणतात? द ॲट्रियल सिस्टोल. सिस्टोल म्हणजे आकुंचित पावणे. आणि आता सध्या कोण आकुंचन पावायले? ते ॲट्रिया आकुंचन पावायले, म्हणून त्याला काय म्हणतात? ॲट्रियल सिस्टोल. धिस इन्क्रीजेस द फ्लो ऑफ ब्लड इन टू वेंट्रिकल्स. बघा, तुम्ही जर आधी नोटीस केलं असेल तर ॲट्रियामधून म्हणजे या खाण्यातून खाली रक्त येऊच लागलं कारण इथं छिद्र उघडं आहे आणि याही खाण्यातून खाली रक्त येऊच लागलं कारण इथलं पण व्हॅल कसं आहे? ओपन आहे. पण हे वरचं आता काय झालं आहे? वरचे छोटे झाले, प्रेशर हे दबले, हे वरचे दोन्ही खाणे दबले, कॉन्ट्रॅक्ट झाले म्हणजे दबले, त्यामुळे आता प्रेशर वाढलं, वरून खाली रक्त यायचं प्रेशर काय झालं? वाढलं आहे. याला वरचे खाणे दबण्याला काय म्हणतात? वरचे खाणे दबल्याला काय म्हणतात? ॲट्रियल सिस्टोल म्हणतात. सिस्टोल म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होणे. सध्या आता वरचे खाणे दबायलेत हे दोन्ही. कशामुळं? कारण इथं सायनोॲट्रियल नोडमध्ये काय झालं? एक ॲक्शन पोटेन्शियल जनरेट झाला आहे. सायनोॲट्रियल नोडमध्ये ॲक्शन पोटेन्शियल जनरेट झाल्यामुळं दोन्ही ॲट्रिया सायमल्टेनियसली म्हणजे एकदाच कॉन्ट्रॅक्ट झाले, त्यालाच ॲट्रियल सिस्टोल म्हणतात. तर बघा, जॉईंट डायस्टोल नंतर पहिली स्टेप कोणती येते? ॲट्रियल सिस्टोल. त्यामुळं काय होते? रक्तप्रवाह वाढते कशामध्ये? वेंट्रिकलमध्ये जाणारा. ॲट्रियामधून वेंट्रिकलमध्ये म्हणजे वरून खाली येणारा रक्तप्रवाह वाढते. किती टक्के वाढते? 30%. म्हणजे आधी पण वरून खाली रक्त येऊ लागलं, पण आता 30% जास्त रक्त फास्ट यायले कारण वरून दाब पडायला आहे. This action potential is conducted to the ventricular side by AVN and AV bundle from where. बघा, आता हे जे ॲक्शन पोटेन्शियल तयार झालं आहे, ॲक्शन पोटेन्शियल कुठं तयार झालं आहे? या सायनोॲट्रियल नोडजवळ. कुठं तयार झाला आहे? सायनोॲट्रियल नोडजवळ. इथं तयार झालं ॲक्शन पोटेन्शियल म्हणजे कुठे? ॲट्रियममध्ये. आता हे ट्रॅव्हल करून कुठे येते? इथं वेंट्रिकलमध्ये येते. वेंट्रिकल, कारण आपल्याला वेंट्रिकलला पण काय करायचं आहे? नंतर त्याला पण कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे. ॲक्शन पोटेन्शियल आला की कॉन्ट्रॅक्शन होत असते. तर बघा, द ॲक्शन पोटेन्शियल इज कंडक्टेड टू वेंट्रिक्युलर साईड बाय द एव्हियन. आणि कोण घेऊन जाते? एव्हियन. वेंट्रिक्युलर साईडकडं एव्हियन घेऊन येते. एव्हियन काय आहे? ॲट्रिओ वेंट्रिक्युलार नोड. एव्हियन काय आहे? ॲट्रिओ वेंट्रिक्युलार नोड. हे बघा, हे इकडे घेऊन येते वेंट्रिकलच्या साईडला. एव्हियन घेऊन येते. आणि अजून कोण घेऊन येते? एव्ही बंडल. हे एव्ही बंडल घेऊन येतात खाली. वेअर द बंडल ऑफ हिस. आणि मग नंतर हे बंडल ऑफ हिस जे आहेत हे बघा, हे बंडल ऑफ हिस इथून जे ट्रान्समिट करतात सगळीकडं वेंट्रिकलकडं पसरवतात हे पूर्ण काय? ॲक्शन पोटेन्शियल. द बंडल ऑफ हिस ट्रान्समिट इट थ्रू द एंटायर वेंट्रिक्युलर मस्क्युलेचर. वेंट्रिक्युलर मस्क्युलेचर म्हणजे हे पूर्ण भिंती या मसलच्या बनलेल्या आहेत. या पूर्ण मस्क्युलेचरमध्ये काय होतं? ॲक्शन पोटेन्शियल ट्रान्समिट होते. कोण तयार केला? सायनोॲट्रियल नोडमध्ये. आणि नंतर इकडं ॲट्रिओ वेंट्रिक्युलार नोडनं आणि एव्हीनं कुठं आणला? इथं बंडल ऑफ हिसपर्यंत आणला. आणि बंडल ऑफ हिस काय करतात? पूर्ण या वेंट्रिकलच्या साईडमध्ये हे ॲक्शन पोटेन्शियल ट्रान्समिट करतात. पुढे बघा आता, धिस कॉजेस द वेंट्रिक्युलर मसल्स टू कॉन्ट्रॅक्ट. आता त्यामुळे वेंट्रिक्युलर मसल कॉन्ट्रॅक्ट होतात. तर तिसरी स्टेप येते, तिला काय म्हणतात? वेंट्रिक्युलर सिस्टोल. बघा, पहिल्यांदा जॉईंट डायस्टोल होतं. डायस्टोल शब्दाचा अर्थ काय? रिलॅक्स. जॉईंट म्हणजे सगळेजण एकदाच रिलॅक्स आहेत, चारही कप्पे. मग सायनोॲट्रियल नोड काय तयार करते? सायनोॲट्रियल नोड काय तयार करते? इथं बघा, सायनोॲट्रियल नोड ॲक्शन पोटेन्शियल तयार करते. तर त्यामुळं काय होते? हे वरचे कप्पे काय होतात? कॉन्ट्रॅक्ट होतात. त्याला काय म्हणतात? ॲट्रियल सिस्टोल.
त्याच्यानंतर ते ॲक्शन पोटेन्शियल ट्रॅव्हल करत कुठे येते, वेंट्रिकल साईडला. मग वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होते, त्याला काय म्हणतात, वेंट्रिक्युलर सिस्टोल. त्याच्यानंतर काय होते, तर ॲट्रिया अंडरगोज रिलॅक्सेशन आणि त्यालाच काय म्हणतात, डायस्टोल. बघा आता जेव्हा वेंट्रिकल दबायलं तोपर्यंत ॲट्रिया काय होतात, रिलॅक्स होतात, वरचे खाणे काय होतात, रिलॅक्स होतात आणि रिलॅक्स होण्याला काय म्हणतात, डायस्टोल. तर त्याला काय म्हणतात मग ॲट्रियल डायस्टोल, त्याला म्हणतात ॲट्रियल डायस्टोल. कोइन्साइडिंग विथ द वेंट्रिक्युलर सिस्टोल. बघा सिस्टोल म्हणजे दबणे, तर ज्या टाईमला कोइन्साइडिंग म्हणजे दोन्ही घटना एकदाच व्हायल्यात. वेंट्रिकल ज्या टाईमला सिस्टोलमध्ये चालले त्याच टाईमला ॲट्रिया काय चालले, डायस्टोलमध्ये. डायस्टोल म्हणजे रिलॅक्स, म्हणजे ॲट्रिया व्हायला रिलॅक्स, ॲट्रिया व्हायला रिलॅक्स आणि वेंट्रिकल व्हायले कॉन्ट्रॅक्ट. हे दोन्ही एकदाच होते, एकदाच कोइन्साइडिंग म्हणजे एकदाच होते या दोन्ही घटना. त्याच्यानंतर बघा वेंट्रिक्युलर सिस्टोल म्हणजे दबणे, कॉन्ट्रॅक्ट होणे. इन्क्रीजेस द वेंट्रिक्युलर प्रेशर. तर आता या खाण्यामधलं बघा हे दबल्यामुळे इथलं प्रेशर काय होते, हे इथलं प्रेशर खूप वाढते, या दोन खाण्यामधलं हे इथलं प्रेशर खूप वाढते. तर प्रेशर वाढल्यामुळं आता बघा आधी हे खाणे वरचे जे छिद्र होते ते उघडे होते, तर या प्रेशर वाढल्यामुळे हे वरचे छिद्र जे आहेत ते बंद होतात. छिद्रांना काय म्हणतात, व्हॅल्व. वेंट्रिक्युलर प्रेशर कॉझिंग द क्लोजर ऑफ ट्रायकस्पिड अँड बायकस्पिड व्हॅल्व. बघा हे इथल्या व्हॅलला ट्रायकस्पिड म्हणतात, इथल्याला बायकस्पिड म्हणतात. म्हणजे वर जाणारं हे वरून जे रक्त खाली येऊ लागलं ते आता काय होते, ते छिद्र हे दोन्ही बंद होतात इथलं मधलं प्रेशर वाढल्यामुळं. मधलं प्रेशर का वाढायले, कारण वेंट्रिकल काय व्हायले, कॉन्ट्रॅक्ट व्हायले, दबायले, छोटं व्हायले, त्याची जागा कमी व्हायली. ड्यू टू अटेम्प्टेड बॅकफ्लो ऑफ द ब्लड इन टू द ॲट्रिया. आणि हे बंद का होते व्हॅल्व, कारण रक्त बघा आता इथं दबल्यामुळं इथं जर दाब वाढायला आहे तर रक्त इथून बाहेर जायचा प्रयत्न करते आणि बाहेर जायला इथं छिद्र आहे, तर हे छिद्रातून रक्त बाहेर जायचा प्रयत्न करते. पण हे कसे असतात, व्हॅल्व असतात, बाहेर जाताना हे काय होऊन जातात, बंद होऊन जातात हे या रक्ताच्या प्रेशरमुळं. तर त्याला म्हणून ते वाक्य तसं आहे, ड्यू टू अटेम्प्टेड म्हणजे प्रयत्न, रक्त काय करायले, बॅकफ्लो, रक्त वापस वर जायचा प्रयत्न करायले, त्यामुळे ते व्हॅल्व बंद व्हायले. ऑफ द ब्लड इन टू ॲट्रिया, रक्त वापस वर जाऊन ॲट्रियामध्ये जायचा प्रयत्न करायले, त्यामुळे व्हॅल्व बंद व्हायलेत. ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड दोन्ही व्हॅल्व का बंद व्हायलेत, कारण वेंट्रिकलमध्ये काय वाढलं आहे, इथलं प्रेशर वाढलं तर रक्त इथून बाहेर जायचा प्रयत्न करायले, कारण रक्त कोणतं पण द्रव पदार्थ जास्त प्रेशरकडून कमी प्रेशरकडे जायचा प्रयत्न करते. तर इथून रक्ताला जायला वरचं छिद्र आहे, तर वरच्या छिद्रातून बाहेर जायचा प्रयत्न करते. पण ते छिद्र बनवलेलंच असं असते व्हॅल्व की बाहेर जर काही फ्लुईड जात असेल मध्ये येऊ देते, पण बाहेर जाताना काय होऊन जाते, बंद होऊन जाते. जसं सायकलचे हवा आपण बाहेरून टायरमध्ये भरतो, पण टायरच्या मधली हवा बाहेर येऊ देत नाही, तिथं वॉल पिन असते. तर त्याचप्रमाणे इथं वॉल असते. ॲज द वेंट्रिक्युलर प्रेशर इन्क्रीजेस फर्दर. आता बघा पहिल्यांदा काय झालं, वर जाणारे काय केले, आपण हे छिद्र बंद केले आणि हे अजून दबतच चालले. हे दोन्ही जे छिद्र कप्पे आहेत अजून छोटे होत चाललेत, तर त्यामुळं काय प्रेशर अजूनच वाढत चालले. तर मग प्रेशर वाढल्यामुळं आता काय होते, खाली त्याच्या इकडे बघा खाली पण दोन वॉल असतात, इकडे या साईडला बाहेर जाणारे. तर ते बाहेर जाणारे वॉल कोण असतात, द सेमिलुनार वॉल्स गार्डिंग द पल्मनरी आर्टरी राईट साईड म्हणजे काय, राईट वेंट्रिकलच्या खाली कोण असते, सेमिलुनार पल्मनरी आर्टरी तयार होते. आणि लेफ्ट साईडला कोण असते, आवर्टा. म्हणजे लेफ्ट साईडच्या बघा इकडं बघा हे राईट साईड कोण, इकडं पल्मनरी आर्टरीमध्ये जाणार आणि इकून बाहेर निघणारं रक्त कुठं जाणार, आवर्टामध्ये जाणार. आर फोर्स्ड ओपन. आता हे जबरदस्ती उघडल्या जातात, ते नॉर्मली बंदच राहतात पण आता या प्रेशरमुळे उघडल्या जातात. अलाउइंग द ब्लड इन द वेंट्रिकल्स टू फ्लो थ्रू दीज वेसल्स. तर वेंट्रिकलमधलं ब्लड या वेसल्सद्वारे म्हणजे या वाहिन्याद्वारे व्हायला लागते इन टू सर्क्युलेटरी पाथवे. आणि कुठं व्हायला जाते, सर्क्युलेटरी पाथवेमध्ये जायला लागते. तर लक्षात ठेवा, राईट साईडकडून राईट वेंट्रिकलमधलं रक्त कुठं जाते, पल्मनरी आर्टरीमध्ये. आणि आवर्टामधलं रक्त कुठं जाते, लेफ्ट साईडमधलं रक्त कुठं जाते, आवर्टामध्ये जाते. लक्षात ठेवा, इथं दोन तुमच्याकडे वेंट्रिकल आहेत, एक आहे राईट वेंट्रिकल, त्याच्यातून रक्त कुठं जाते, पल्मनरी आर्टरीमध्ये. आणि लेफ्ट वेंट्रिकलमधलं रक्त कुठं जाते, आवर्टामध्ये. हे लक्षात ठेवा. आणि इथं या दोघांच्या गार्डिंगला, इथं या दोन वेंट्रिकल आणि या पल्मनरी आर्टरीच्या गार्डिंगला कोण होते, तर ते सेमिलुनार वॉल होते, सेमिलुनार व्हॅल्व. द वेंट्रिकल्स नाऊ रिलॅक्स. आता बघा
वेंट्रिकल रिलॅक्स होतात आणि वेंट्रिकल रिलॅक्स होण्याला काय म्हणतात, वेंट्रिक्युलर डायस्टोल. अँड द वेंट्रिक्युलर प्रेशर फॉल्स. आणि बघा रिलॅक्स झाल्यामुळे प्रेशर कमी होते, फॉल्स म्हणजे कमी होणे. कॉझिंग द क्लोजर ऑफ सेमिल्युनार व्हॅल्व्स. आता बघा प्रेशर कमी झाल्यामुळे हे इथले व्हॅल्वचे काय होते, बंद होतात. सेमिल्युनार वॉल कमी होतात, कारण सेमिल्युनार वॉल उघडे ठेवायला काय लागते, प्रेशर लागते. आणि प्रेशर आता कमी झालं. प्रेशर कमी का झालं, कारण वेंट्रिकल कसे झाले, आता रिलॅक्स झाले. वेंट्रिकल रिलॅक्स झाल्यामुळे प्रेशर काय झालं, कमी. प्रेशर कमी झाल्यामुळे सेमिल्युनार वॉल काय झाले, बंद झाले, क्लोज झाले. लक्षात ठेवा, सेमिल्युनार वॉल क्लोज होतात. सेमिल्युनार वॉल चालू ठेवायला प्रेशर लागते. आता बंद का व्हायलेत, कारण प्रेशर कमी झालं. प्रेशर कमी का झालं, कारण वेंट्रिकल काय झाले, रिलॅक्स झाले, रिलॅक्स. विच प्रिव्हेंट्स द बॅकफ्लो ऑफ द ब्लड इन टू वेंट्रिकल्स. तर बघा ते तुमचे व्हॅल्व बंद झाल्यामुळं रक्त वापस आता हे वेंट्रिकलमध्ये येत नाही, तर ते पुढे कुठं निघून जाते, पुढे आवर्टामध्ये आणि पल्मनरी आर्टरीमध्ये निघून जाते. म्हणजे रक्त या मार्गाने वापस वेंट्रिकलमध्ये घुसू शकत नाही, कारण हे इथले व्हॅल्व काय झाले, बंद झाले. ॲज द वेंट्रिक्युलर प्रेशर डिक्लाइन्स फर्दर. आणि आता बघा रिलॅक्स बघा पहिल्यांदा तुमचं काय झाले, सेमिल्युनार वॉल काय झाले, आता प्रेशर कमी होतं आणि बंद झाले. आणि अजून प्रेशर कमी कमी होत राहते, तर मग हे इकडले पण वॉल काय होतात, खुले होतात, खुले होतात. तर बघा ॲज द वेंट्रिक्युलर प्रेशर डिक्लाइन्स म्हणजे कमी होणे, फर्दर म्हणजे अजून कमी होते. द ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड व्हॅल्व्स आर पुश्ड ओपन. आणि ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड दोन्ही वॉल काय होतात, ओपन होतात. बाय द प्रेशर इन द ॲट्रिया. आणि हे कसं काय ओपन होतात, इथले बघा इथले आता वॉल जे बंद झालते ते कोणामुळं झालते, इथल्या प्रेशरमधलं, वेंट्रिकलमधल्या प्रेशरमुळं. पण वेंट्रिकलमधलं प्रेशर आता कमी व्हायले, कारण वेंट्रिकल काय व्हायले, आता रिलॅक्स व्हायले. म्हणजे हे खाणे काय व्हायले, तर मोठे व्हायले. ते खाणे मोठे व्हायले रिलॅक्स झाल्यामुळं. मोठे झाले, जागा वाढली की प्रेशर काय झालं, कमी झालं. प्रेशर कमी झाल्यामुळं आता हे काय झाले, इथले खुले झाले. का खुले झाले, कारण इथलं प्रेशर वाढलं, वरचं थोडंसं प्रेशर वाढलं. आणि हे प्रेशरमुळे इथले हे काय झाले, खाणे खुले झाले. आता या स्टेपला आता बघा हे पण रिलॅक्स आहेत, वरचे दोघं जण आणि आता खालचे दोघं पण जण रिलॅक्स आहेत. तर चारही जण काय आहेत, रिलॅक्स आहेत. त्याला म्हणतात जॉईंट डायस्टोल. आता आपण परत पहिल्या स्टेपला आलो, जेव्हा चारही खप्पे रिलॅक्स असतात त्याला जॉईंट डायस्टोल म्हणतात. प्रेशर एक्झर्टेड बाय द ब्लड विच वॉज बिंग एम्प्टीड इन टू बाय द वेन्स. तर बघा हे इथून हे वेन्समधलं रक्त इथं ॲट्रियामध्ये येऊ लागलं, त्यांच्यामुळे जे प्रेशर पडलं त्यामुळे हे दोन्ही काय झाले, व्हॅल्व उघडले म्हणते. द ब्लड नाऊ वन्स अगेन मूव्स फ्रीली टू द वेंट्रिकल्स. आणि मग आता रक्त परत वेंट्रिकलमध्ये येते का, कारण हे दोन्ही छिद्र उघडे झाले इथले. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. आता हे दोन्ही छिद्र काय झाले, उघडे झाले. का, कारण इथलं प्रेशर कमी झालं, इथलं प्रेशर कमी झालं तर हे उघडले, आणि इथल्या रक्ताच्या प्रेशरमुळे हे उघडले. द वेंट्रिकल्स अँड ॲट्री आर नाऊ अगेन इन रिलॅक्स्ड. म्हणजे दोघंही रिलॅक्स आहेत, त्याला काय म्हणतात, जॉईंट डायस्टोल स्टेट ॲज अर्लियर म्हणजे सुरुवातीसारखं, म्हणजे पहिल्या स्टेपसारखं, म्हणजे सायकल पूर्ण झाली. सून द SAN जनरेट्स अ न्यू ॲक्शन पोटेन्शियल. आणि मग परत SAN सायनोॲट्रियल नोड परत पहिला ॲक्शन पोटेन्शियल, नवीन ॲक्शन पोटेन्शियल जनरेट करते. परत बघा काय होते, हे ॲक्शन पोटेन्शियल जनरेट करते. तर मग काय होणार तुमचं, हे ॲक्शन पोटेन्शियल जनरेट करते. हे कॉन्ट्रॅक्ट होतात. हे कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं काय होते की प्रेशर वाढते आणि रक्त इकडं जास्त व्हायला लागते. आणि तोपर्यंत रक्त खाली येईपर्यंत हे ॲक्शन पोटेन्शियल इथं तयार झालेला ट्रॅव्हल करत करत कुठे येते, वेंट्रिकलमध्ये येते, या मार्गाने इकडं. आणि मग वेंट्रिकल काय व्हायला लागते, कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागते. वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे इथली रूम छोटी होते, जागा कमी होते. इथं जागा कमी झाल्यामुळे प्रेशर वाढते. प्रेशर वाढल्यामुळे इथले काय होतात, हे तुमचे व्हॅल्व काय होतात, बंद होतात. हे ट्रायकस्पिड व्हॅल्व इथला आणि इथला कोणता आहे, बायकस्पिड व्हॅल्व, बंद होतात हे दोघंही. तर बंद झाल्यानंतर मग काय होते, हे इथला ट्रायकस्पिड आणि इथला बायकस्पिड व्हॅल्व बंद होतात प्रेशरमुळे, इथल्या मधल्या प्रेशरमुळे. अजून प्रेशर वाढतच राहते, तर इथले खुलतात खालचे सेमिल्युनार वॉल, आणि मग रक्त इकडं निघून जाते. तोपर्यंत हे काय होते, जे कॉन्ट्रॅक्ट झालेलं असते ते काय होते, रिलॅक्स व्हायला लागते. आणि रिलॅक्स झाल्यामुळं मग प्रेशर काय होते, कमी होते. प्रेशर कमी झाल्यामुळं हे प्रेशरमुळंच उघडले होते. प्रेशर कमी झाल्यामुळे सेमिल्युनार वॉल काय होतात, बंद होतात. सेमिल्युनार वॉल बंद होतात. आणि अजून प्रेशर कमी झाल्यावर इकडल्या वरच्या रक्ताच्या प्रेशरने हे दोघं जण काय होतात, उघडतात. आणि मग परत सगळेजण काय होतात, जॉईंट डायस्टोलमध्ये येतात. अँड द इव्हेंट्स डिस्क्राईब अबो आर रिपीटेड इन दॅट सिक्वेन्स अँड द प्रोसेस कंटिन्यूअस. आणि मग परत SAN जेव्हा तुमचा जनरेट केला ॲक्शन पोटेन्शियल, तर परत हीच काय होते, सायकल कंटिन्यू चालू राहते. तर पुढे बघा,
दिस सिक्वेन्शियल म्हणजे काय, क्रमानं, इव्हेंट इन द हार्ट विच इज सायक्लिकली रिपीटेड इज कॉल्ड कार्डियक सायकल. सायक्लिकली रिपीटेड म्हणजे परत परत चक्कर हे चालू राहते, तर यालाच काय म्हणतात, कार्डियक सायकल म्हणतात. अँड इट कन्सिस्ट ऑफ सिस्टोल. कशा बघा, कार्डियक सायकलमध्ये काय काय असतात, सिस्टोल आणि डायस्टोल असतात. सिस्टोल म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्ट होणे, डायस्टोल म्हणजे काय, रिलॅक्स होणे ऑफ बोथ द ॲट्री आणि वेंट्रिकल्स. आणि कशाचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन असते, ॲट्री आणि वेंट्रिकल्सचं. ॲज मेन्शन अर्लियन, आणि वर सांगितल्याप्रमाणे हार्ट बीट्स 72 टाइम्स पर मिनिट. तर अंदाजे जवळपास ॲव्हरेज एका मिनिटाला हृदय किती धडकते, 72 वेळेस. दॅट मेनी कार्डियक सायकल्स परफॉर्म पर मिनिट, म्हणजे एकदा धडकणं म्हणजे एक कार्डियक सायकल. तर एका मिनिटाला हृदय किती कार्डियक सायकल करते, 72. फ्रॉम दिस इट कुड बी डिड्यूस्ड म्हणजे अंदाजा काढणे. तर याच्यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढू शकता, द ड्युरेशन ऑफ द कार्डियक सायकल इज 0.8 सेकंद. बघा, 60 सेकंदामध्ये 72 वेळेस व्हायले, तर त्यामुळे एक कार्डियक सायकल व्हायला 1 सेकंदाहून कमी लागते. किती लागते, 0.8 सेकंद. बघा, 60 सेकंदात जर 60दा सायकल झाली असती तर आपण काय म्हणलो असते, एक कार्डियक सायकल व्हायला किती लागायला, 1 सेकंद. पण 60मध्ये 72 व्हायला तर जास्त वेळेस व्हायले, तर म्हणून 1 सेकंदपेक्षा कमी लागते. तर किती लागते, 0.8 सेकंदची एक कार्डियक सायकल आहे. ड्युरिंग अ कार्डियक सायकल, बघा, एका कार्डियक सायकलच्या वेळेस ईच वेंट्रिकल पंप्स आउट अप्रॉक्सिमेटली 70 ml ब्लड. तर बघा, प्रत्येक वेंट्रिकल किती ब्लड काढते, 70 ml. हे पण 70 ml काढते आणि हे पण किती काढते, 70 ml. 2 वेंट्रिकल आहेत ना, तर त्यानं म्हटलं ईच वेंट्रिकल म्हणजे प्रत्येक वेंट्रिकल 70 ml ब्लड बाहेर काढते. विच इज कॉल्ड द काय म्हणतात त्याला, स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणतात. की एक वेंट्रिकल किती ब्लड बाहेर काढते त्याला स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणतात. स्ट्रोक व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय द हार्ट रेट. बघा, एका कार्डियक सायकलमध्ये वेंट्रिकलमधून किती निघाले, 70 ml. आणि जर त्याला आपण एका मिनिटाच्या मध्ये किती धडकायले हृदय त्यानं गुणाकार केला तर एका मिनिटात किती रक्त बाहेर निघाले ते निघते. नंबर ऑफ बीट्स पर मिनिट, त्याला काय म्हणतात, हार्टबीट. गिव्स द कार्डियक आउटपुट. तर एका मिनिटात किती रक्त बाहेर निघाले त्याला काय म्हणतात, कार्डियक आउटपुट म्हणजे बाहेर निघणे. देअरफॉर द कार्डियक आउटपुट कॅन बी डिफाईन ॲज द व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप बाय ईच वेंट्रिकल म्हणते. बघा, पूर्ण हृदयानं नाही, एका वेंट्रिकलनं. कारण एका हृदयामध्ये वेंट्रिकल किती असतात, 2. तर एका वेंट्रिकलने एका मिनिटामध्ये किती रक्त बाहेर काढलं त्याला काय म्हणतात, कार्डियक आउटपुट कशाला म्हणतात, एका मिनिटामध्ये एका वेंट्रिकलनं किती रक्त बाहेर काढलं. तर अंदाजे रक्त किती बाहेर निघते, 5000 ml म्हणजेच 5 लिटर. कारण 72 वेळेस धडकते आणि एका वेळेस किती निघाले, 70. तर तुम्ही 70 गुणिले 72 केलं तर अप्रॉक्सिमेटली 5000 ml म्हणजेच काय येते, 5 लिटर येते. इन हेल्दी इंडिव्हिज्युअल द बॉडी हॅज ॲबिलिटी टू अल्टर द स्ट्रोक व्हॉल्यूम. अल्टर म्हणजे बदलणे, अल्टर करणे म्हणजे बदलणे. स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय, की एका कार्डियक सायकलमध्ये बाहेर निघणार आहे. स्ट्रोक व्हॉल्यूम किती आहे, 70 ml. एका कार्डियक सायकलमध्ये एका वेंट्रिकलमधून बाहेर निघणारं रक्त त्याला स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणतात. तर बॉडी बदलू शकते. ॲज वेल ॲज बॉडी काय बदलू शकते, हार्ट रेट म्हणजे एका मिनिटामध्ये किती ठोके पडायले, हृदयाचे किती ठोके पडायले तेही बदलू शकते. असा काहीच नियम नाही की दर मिनिटाला किती पडतात, 72च पडतात. तर दोन्ही बदलू शकते. त्यामुळेच बॉडी काय बदलू शकते, या दोन्हीवर फक्त कार्डियक आउटपुट डिपेंड करते. म्हणून प्रत्येक माणसाचं शरीराचं हृदय काय करते, कार्डियक आउटपुटही चेंज करू शकते. म्हणजे गरज लागली तेव्हा कार्डियक आउटपुट आपण वाढवू शकतो. फॉर एक्झाम्पल, कार्डियक आउटपुट ऑफ ॲन ॲथलीट म्हणजे जे खेळाडूचं आहे, विल बी मच हायर दॅन दॅट ऑफ ऑर्डिनरी मॅन म्हणजे सामान्य माणसापेक्षा खेळाडूचं कार्डियक आउटपुट जास्त असते. कारण त्याला एका मिनिटामध्ये जास्त काय लागते, ऑक्सिजन लागते, जास्त ऊर्जा लागते. तर त्याच्या हृदय काय करते, जास्त रक्त बाहेर फेकते. ड्युरिंग ईच कार्डियक सायकल 2 प्रॉमिनंट साऊंड्स आर प्रोड्यूस. बघा, एका कार्डियक सायकलमध्ये म्हणजे एक ठोका पडताना 2 आवाज निघतात. प्रॉमिनंट म्हणजे 2 महत्त्वाचे आवाज निघतात. विच कॅन बी इझिली हर्ड, जे की इझिली आपण ऐकू शकतो थ्रू अ स्टेटोस्कोप नावाच्या मशीनमधून डायरेक्ट आपण जे डॉक्टर लोक गळ्यात घालतात त्याच्यातून इझिली आपण ऐकू शकतो. द फर्स्ट साऊंड इज लब. पहिला साऊंड कोणता येते, लब. इज असोसिएटेड विथ द क्लोजर ऑफ ट्रायकस्पिड अँड बायकस्पिड व्हॅल्व. बघा, पहिला साऊंड कधी येते, जेव्हा हे ट्रायकस्पिड आणि बघा हे इथले 2 व्हॅल्व बंद होऊ लागले. कधी बंद होऊ लागले, जेव्हा तुमचं बघा इथून रक्त ॲट्रियामधून रक्त कुठं खाली आलं. कारण ॲट्रिया काय झाले, कॉन्ट्रॅक्ट झाले. ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट कोणामुळे झाले, सायनो ॲट्रियल नोडनं काय तयार केलं तर ॲक्शन पोटेन्शियल ट्रॅव्हल करत कुठं आलं तर वेंट्रिकलमध्ये. आता वेंट्रिकलमध्ये ॲक्शन पोटेन्शियल आल्यामुळे वेंट्रिकल काय झालं, तुमचं
कॉन्ट्रॅक्ट झालं आणि वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे इथं प्रेशर वाढलं आणि प्रेशरमुळं रक्त वापस जायचा प्रयत्न करू लागला, पण रक्ताला वापस जाऊ देत नाहीत आणि हे दोन्ही काय होतात, तुमचे दोन्ही वॉल बंद होतात आणि दोन्ही वॉल बंद होताना लपकन आवाज येते, लप आवाज येते असा. whereas the second heard sound डब एक आवाज येते इज असोसिएटेड विथ द क्लोजर ऑफ सेमिलुनार वॉल. आणि पुढचा आवाज कधी येते, जेव्हा सेमिलुनार वॉल बंद होत असतात. हे इथले वॉल खुलले होते आणि रक्त खाली निघून गेलं आणि नंतर प्रेशर काय झालं, तुमचं प्रेशर कमी झाल्यावर इथले वॉल बंद होतात, तर तेव्हा डब आवाज येते, लप डब. तर नॉर्मली व्हॅल्व चालू बंद करताना आवाज येतच असते. These sounds are of clinical diagnostic significance. म्हणजे डायग्नोस्टिक म्हणजे काय की हृदयाचे रोग ओळखण्यासाठी हे साऊंड खूप महत्त्वाचे असतात, म्हणून डॉक्टर लोक ते स्टेटस्कोप लावून ऐकतात. तर हे पूर्ण NCERTचे लाईन टू लाईन परत वाचा 2दा-3दा आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्या आणि डायग्राम बघत करा की वरून रक्त खाली कसं यायले ॲट्रियामधून वेंट्रिकलमध्ये आणि कोणते व्हॅल्व कधी बंद व्हायलेत, कोणते व्हॅल्व कधी चालू व्हायलेत आणि किती स्टेप आहेत. जॉईंट डायस्टोल पहिल्यांदा, त्याच्यानंतर ते असं लिहून ठेवा. जॉईंट डायस्टोल पहिली स्टेप, दुसरी स्टेप काय आहे ॲट्रियल सिस्टोल म्हणजे ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होते, त्याच्यानंतर ॲट्रियल सिस्टोल आणि नंतर मग काय होते वेंट्रिक्युलर सिस्टोल. आणि कोणती दुसरी गोष्ट एकदाच होते की ॲट्रियल डायस्टोल म्हणजे ॲट्रिया रिलॅक्स होते आणि वेंट्रिक्युलर काय होते कॉन्ट्रॅक्ट होते, हे दोन्ही एकदाच होते. आणि त्याच्यानंतर वेंट्रिकल काय होते परत रिलॅक्स होते. तर मग 4ही जण आता रिलॅक्स स्टेटमध्ये येतात. तर पहिल्यापासून सायकल चालू होते.